नमस्कार, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रज्ञा. दुपारचे 2 वाजतायत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. बीडमधून सलग 2 दिवस अझर पठाण या कैद्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती. यामध्ये पहिल्या रेकॉर्डिंगमध्ये तो वाल्मिक कराडच्या गँगकडनं आपल्याला अमानुष मारहाण झाल्याचं सांगतोय, तर दुसऱ्या रेकॉर्डिंगमध्ये वाल्मिक कराड याला बदनाम करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता म्हणून मी तसं बोललो असंही म्हटलंय. आणि यानंतर आता बीड कारागृहातच कैदी असलेल्या सनी आठवलेची ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. त्यानं वाल्मिक कराडचा जेलमध्ये दबदबा आहे, तो अझर पठाणवर दबाव आणतोय, त्याला मारहाण झाली आहे असंही सांगतोय. तर या संदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे अशी त्यानं या कॉल रेकॉर्डिंगमधनच मागणी केलेली आहे. त्यामुळे बीडमध्ये नेमकं चाललंय काय असा पुन्हा एकदा सवाल उपस्थित होतोय. मी सनी आठवले, जिल्हा कारागृह बीड मधून बोलतोय. कालचा 2 दिवसाखाली जे मारहाण प्रकरण झालेलं आहे हे खरं झालेलं आहे. त्याच्यावर जे आजार व्यक्ती त्याच्यावर जे आहे ना त्याला खरखरीत मारहाण झालेली आणि त्याचे सगळे स्टेटमेंट बदललेले. वाल्मिक कराडला परवा दिवशी रात्री बंदी झाली असताना 8:30 वाजता बाहेर काढलं होतं. त्याचा जॉब घेतलाय आणि त्या आजारला 9 वाजता बॅरेक क्रमांक रात्री 9 वाजता बॅरेक क्रमांक 3 मध्ये आणून टाकले. रात्री 9 वाजता हे कोणता प्रकार चालू आहे? आणि जर ती माझ्या नावाची मी जर त्याला दबाव दिला आहे तर मग हे काय करायला होते बाहेर? आणि त्यांनी जो सांगितलेला प्रकार आहे त्याच्यासोबत ते खरं झालेलं आहे. त्याच्यावर सुप्रिटेंडेंट चांदणे साहेब आणि हे बाकीचे जे अधिकारी अधिकारी हे सगळे त्याच्यावर दबाव आणायला लागलेत आणि त्याच्यावर स्टेटमेंट घ्यायला लागलेत. काही बी त्याला 10,000ची कॅन्टीन देतो म्हणले, त्याला बाहेर पैसे द्यायची लालूच दिली आहे वाल्मिक कराडने त्यांनी आणि त्याला फुल प्रेशर मध्ये आणलेलं आहे. आणि जर त्यांनी ती चिठ्ठी लिहिलीच तर मग ती चिठ्ठी बाहेर गेली कशी, कुणी आणली, याची बी चौकशी व्हायला पाहिजे. आणि हे माझी जेलबदलीच्या मागं लागलेत. माझा आणि त्यांचा काही अर्थार्थी संबंध नाही. माझा किंवा ते साईनाथ परभणी असतील, ते कोण पाटील कर्मचारी असतील, यांच्या नावात चिठ्ठी व्हायरल करणारे केली, यांचा काही संबंध नाही. त्या पोराला मारहाण झाली त्याचं काय हे बाहेर तपासावा आणि जेलमध्ये बी तपासावा. बाहेरचं पथक यावा इथं झडतीला, इथं काय काय आहे हे बाहेरच्या झडती पथकाने येऊन चेक करायला पाहिजे. हे तुम्ही सगळे बाहेर सांगा, हे मीडियाला सांगू द्या आणि हे माझे क्लिप तुम्ही व्हायरल करा वाटलं. आणि त्याच्याकडे कार्ड किती, कोणाच्या नावावर कार्ड आहेत हे मला मध्ये येऊन भेटा म्हणावं झडती पथकाला. मी सगळं सांगतो. त्याला कॅन्टीन कोण देते, कोणता कर्मचारी कुठून पैसे आणून देते, कोण पैसे घेतात, हे सगळं मला माहिती इथे जेलमध्ये. त्याच्यामुळे ह्यांना मी नकोय म्हणून ह्यांनी माझं ह्याच्यात नाव गवलंय आणि मला इथून जेल बदली करण्याचा प्रयत्न आहे. मागच्या वेळेस अक्षय आठवले माझा भाऊ, हे 30टा त्या भांडणात जेव्हा झालते महादेव गीतेसोबत, त्यावेळेस माझा भाऊ 5 नंबर बॅरेकला मध्ये झोपलेला होता, तरी बी त्याची जेल बदली केली झोपलेला असताना. त्याचा भांडणाचा काही संबंध नव्हता, तरी बी यांनी जेल बदली केली. हे सगळे जेल प्रशासन सगळं वाल्मिक कराडच्या जीवावर चलतंय आणि हे माझ्या नावाचा नाक वापर करून माझ्या आमची बदनामी करायला लागली. इथं पैशाचं देवाण घ्यावण चलतंय सगळं. वाल्मिक कराडला डिश टीव्ही कस काय दिली 2 दिवसात? सगळ्यांच्या डिश टीव्ही बंद आहेत, त्यांना डिश टीव्ही दिली नवीन सेटअप बॉक्स आणून. सगळी VIP सुविधा भेटते यांना इथं. हे अंजलीताई दामानिया हे सगळे सामाजिक कार्यकर्ते ह्यांनी याची चौकशी लावा, ह्यांच्याबद्दल बोला आणि इथं जेलमध्ये झडती पाठवा. आणि विनाकारण त्याच्यासोबत जे प्रकार झाला त्याची CCTV फुटेज चेक करा. त्याच्यावर गुन्हा दाखल करणार का नाही का ते सगळं खोटंच सांगणार? त्याच्यावर CCTV मध्ये त्याला झापड मारहाण झाली ते म्हणते त्याचा खूप उपशील आहे, पण त्याच्याकडून दबाव करून त्या आजरवर दबाव टाकायला लागले तर आणि त्याच्याकडून लिहून घ्यायला लागलेत. काही बी त्याचे 3 स्टेटमेंट बदललेले काय. हॅलो, त्याचे 3 स्टेटमेंट बदललेत रातोरात. त्याला नियम आहे 6:30 वाजता बंद करायचं, पुन्हा बॅरेक खोलता येत नाही. ह्याला बॅरेक खोलून वाल्मिक कराडला काढलंच कसं 8 वाजता? ह्याची चौकशी व्हायला पाहिजे. सुप्रिटेंडंटची चौकशी लावा, सुप्रिटेंडंटची चौकशी लावा. माझी ही मागणी. हे तुम्ही क्लिप व्हायरल करा, सांगा सगळ्या पत्रकाराला, बीडच्या सगळ्या नेत्याला द्या. स्वप्नील पैसे किती घेतो ह्याची सगळी चौकशी करा ह्याची.